बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा पोलीस भरती वन लाइनर प्रश्नसंच भूगोल या विषयाचा 100व्या पेज नंबर पासून सुरुवात करत आहोत. जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता? पृथ्वी. कोणत्या ग्रहाला निळा ग्रह असे म्हटले जाते? पृथ्वी. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हटले जाते? मंगळ. भारताने कोणत्या वर्षी मंगळावर मंगळयान पाठवले? 2013 ला. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह कोणता? गुरु. सर्वात कमी परिवलन काळ असणारा ग्रह कोणता? गुरु. सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता? शनी. कोणता ग्रह घरंगळत चालल्यासारखा झोपल्यासारखा दिसतो? युरेनस. सर्वाधिक परिभ्रमण काळ असणारा ग्रह कोणता? नेपच्यून. सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह कोणता? नेपच्यून. परिवलन काळ म्हणजे काय? स्वतःभोवती फिरण्यास लागणारा काळ म्हणजे परिवलन काळ. पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाण कोणते? माउंट एव्हरेस्ट. पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण कोणते? मरियाना ट्रेटा. पृथ्वीच्या भूकवचात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो? 107 मिनिट. अक्षवृत्त म्हणजे काय? पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त. एकूण किती अक्षवृत्ते आहेत? 181. एकूण किती रेखावृत्ते आहेत? 360. दोन रेखावृत्तामध्ये सर्वाधिक अंतर कोठे असते? विषुववृत्तावर असते. दोन सलग अक्षवृत्त दरम्यान अंतर किती असतो? 111 किमीचा असतो. विषुववृत्ताला काय म्हटले जाते? शून्य अक्षवृत्त असे म्हटले जाते. कोणते वृत्त सर्वात मोठे अक्षवृत्त आहे? विषुववृत्त. कर्कवृत्तावरील सर्वात मोठा दिवस कोणत्या दिवशी असतो? 21 जूनला असतो. भारतातील किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते? 8 राज्यांमधून जाते. त्याच्यानंतर बघा, मकर वृत्तावरील सर्वात मोठा दिवस कोणता? 22 डिसेंबर असतो. विषुववृत्त, कर्कवृत्त व मकर वृत्त हे कोणत्या खंडातून जाते? आफ्रिका खंडातून जाते. वसंत संपात वसंत संपात दिन कोणत्या दिवशी असतो? 22 मार्च. शरद संपात दिन कोणत्या दिवशी असतो? 20 सप्टेंबर. उधाणाची भरती कधी येते? अमावस्या. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? पौर्णिमेला. 23°30' उत्तरेच्या अक्षांशाला काय म्हणतात? कर्कवृत्त. 23°30' दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात? मकर वृत्त. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 66°30' वृत्तास काय म्हणतात? आर्क्टिक वृत्त असं म्हणतात. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील 60°30' काय म्हणतात? आर्क्टिक वृत्त. अंटार्क्टिका वृत्त असे म्हणतात. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून. भारताची प्रमाण वेळ मूळ प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? 5.5 तास. मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते? ग्रीनविच, इंग्लंड इथं आहे तो ठिकाण. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या महासागरातून गेली आहे? पॅसिफिक महासागर. दोन रेखावृत्त मधील स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? 4 मिनिटांचा फरक असतो. त्यानंतर भारताचे प्रमाण वेळ ठरवणारे रेखावृत्त कोणत्या शहरामधून जाते? मिर्झापूर, उत्तर प्रदेश मधून जाते. कोणता पट्ट्याला डोलड्रम पट्टा असे म्हणले जाते? वृषववृत्तीय पट्टा. कोणत्या पट्ट्याला शांत पट्टा किंवा अश्व अक्षांश म्हटले जाते? मध्य अक्षांश उपोष्ण कटिबंधीय पट्टा. पश्चिमी वाऱ्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रतिव्यापारी वारे. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? रिश्टर. कोणत्या भूकंप लहरी जास्त विध्वंसक असतात? भूपृष्ठ लहरी. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागते? विषुववृत्त. हॅली धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? 76. ध्रुवीय वारे कोणत्या अक्षवृत्तीय क्षेत्रात आढळतात? 60 ते 70 अंश उत्तर व दक्षिणेच्यात. प्रतिव्यापारी वारे कोणत्या अक्षवृत्तात क्षेत्रात वाहतात? 35 ते 60
अंश उत्तर व दक्षिण. व्यापारी वारे कोणत्या अक्षवृत्तीय क्षेत्रात वाहतात? 0 ते 5 अंश उत्तर व दक्षिण. उत्तर भारतीय मैदानात प्रामुख्याने कोणते वारे आढळतात? लूचे वारे आढळतात. उष्ण म्हणतात त्याला. एल निनो चा भारतातील पावसावर काय परिणाम होतो? कमी पाऊस व दुष्काळ येते. ला निनाचा भारतावर काय परिणाम होतो? चांगल्या प्रमाणात पाऊस पडते. रॉकी पर्वतावर प्रामुख्याने कोणते वारे आढळतात? चिनूक वारे, उबदार किंवा कोरडे. सहारा वाळवंटात प्रामुख्याने कोणते वारे आढळतात? सिमुक. मिस्ट्रल हे स्थानिक वारे कोणत्या देशात आढळतात? फ्रान्स. थंड आणि कोरडे वारे असतात ते. गाळाचे थर साचून दाब व उष्णतेच्या परिणामामुळे कोणते खडक आढळतात? स्तरीय खडक आढळतात. मृत समुद्राची क्षारता किती असते? 332 डिग्री असते. भारतातील सर्वाधिक क्षारता असणारे सरोवर कोणते? सांबर सरोवर राजस्थान इथे आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर कोणता? पॅसिफिक महासागर. पश्चिम घाटात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? कुमरी. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वली पर्वत आहे. ब्लॅक फॉरेस्ट कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? गट पर्वत आहे. मेघालय पठार कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? गट पर्वत आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट आफ्रिकामध्ये आहे. जगातील सर्वात मोठी शीत वाळवंट कोणते आहे? अंटार्क्टिक वाळवंट आहे. वाळवंट नसणारा खंड कोणता आहे? युरोप. गोबीचे वाळवंट कोणत्या खंडात आहे? आशिया. कलहरी वाळवंट कोणत्या खंडात आहे? आफ्रिका. जगातील 8वे आश्चर्य कोणते आहे? अंगकोर वाट कंबोडियाचे आहे. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? मिशिगन अमेरिका येथे आहे. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का ओडिसामध्ये आहे. उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एकमेव सरोवर कोणते? लोणार सरोवर भारतात बुलढाणा येथे आहे. आशिया व युरोप खंड कोणत्या पर्वतामुळे वेगळा होतो? उरल पर्वत. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? अरवली पर्वत आहे. जगातील सर्वात मोठी नदी कोणती? ॲमेझॉन नदी आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल आहे. वनांचे सर्वाधिक क्षेत्र असलेला खंड कोणता आहे? युरोप. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला देश कोणता? रशिया. 8वा खंड कोणता आहे? झिलँडिया. क्षेत्रफळाने व लोकसंख्याने सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. पामीरचे पठार कोणत्या खंडात आहे? आशिया खंड. सहारा वाळवंट मैदान कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंड. कापूस उत्पादनात प्रमुख देश कोणता आहे? चीन. सुंदरबन हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. नंदादेवी हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. पृथ्वीचा किती टक्के भाग खंडांनी व्यापलेला आहे? 21. 2 रेखावृत्त दरम्यान विषुववृत्तावर किती अंतर असते? 111 किमी असते. कर्कवृत्त व मकरवृत्तावर 2 रेखावृत्ता दरम्यान किती अंतर आहे? 102 किमी. आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्तावर 2 रेखावृत्त दरम्यान किती अंतर आहे? 44 किमी. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कुठे आहे? पॅसिफिक महासागरात आहे. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 32.87 लक्ष चौरस किमी आहे. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 3214 किमी आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933 किमी आहे. भारताचे भूसीमा किती आहे? 15200 आहे. भारताची जलसीमा किती आहे? 7517 किमी आहे बेटांसह. भारतातील सर्वोच्च ठिकाण कोणते आहे? K2. त्याला गॉडविन ऑस्टिन असे सुद्धा म्हणतात. भारताचे अक्षवृत्तीय स्थान किती आहे? 8.4 ते 37.6 उत्तर. भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 68.7 ते 97.24 पूर्व. क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा. क्षेत्रफळ किती आहे? 2.4%.
लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? प्रथम. हा संभ्रमित क्वेश्चन आहे मित्रांनो. हा गुगलवर एकदा सर्च करून घ्या. भारताच्या प्रमुख भूमीशी किती देशांची सीमा भिडलेली आहे? 7. भारताची कृत्रिम सीमा कोणत्या देशांसोबत आहे? पाकिस्तान आणि बांगलादेश. भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागून आहे? बांगलादेश. भारताला सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाशी लागू आहे? अफगाणिस्तान. भारत आणि पाकिस्तान यामधील सीमेला काय म्हणतात? रेड क्लिफ रेषा. भारत आणि चीन यामधील सीमेला काय म्हटले जाते? मॅकमोहन रेषा. सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागून आहे? गुजरात. 1600 किमीचा आहे. भारताला सर्वात कमी सागर किनारा कोणत्या राज्यासोबत लागून आहे? महाराष्ट्र. 720 किमी. भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट. त्यालाच निकोबार बेट सुद्धा म्हणतात. निकोबार बेटवर आहे. भारताचे उत्तरेकडील टोक कोणते आहे? इंदिरा कॉल लडाख मध्ये आहे. भारताचे पश्चिमेकडील टोक कोणते आहे? घुअर मोठा गुजरात मध्ये आहे. भारताचे पूर्वेकडील टोक कोणते आहे? किबिथू अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? हिमालय. आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? अमरावती. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? इटानगर. आसामची राजधानी कोणती आहे? दिसपूर. बिहारची राजधानी आहे पटना. भारताच्या किती राज्यातून कर्कवृत्त गेले आहे? 8 राज्यातून. भारताचे प्रमाण वेळ ठरवणारे रेखावृत्त किती राज्यातून गेले आहे? 5. भारतातील सर्वात लांबीची हिमनदी कोणती आहे? सियाचीन. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कंचनगंगा. पीर पंजाल खिंड कोणत्या भूभागाला जोडते? श्रीनगर व जम्मू काश्मीर. सिंधू आणि सतलज नद्यांदरम्यान कोणता हिमालय आहे? पंजाब हिमालय. कुमाऊ हिमालय कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे? सतलज आणि काली नदी. नंदादेवी, त्रिशूळ, केदारनाथ ही शिखरे कोणत्याही हिमालयात आढळतात? कुमाऊ हिमालय येथे आढळतात. काली नदी व तिस्ता नदी दरम्यान कोणता हिमालय आहे? नेपाळचा हिमालय आहे. माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू ही शिखरे कोणत्या हिमालयात आढळतात? नेपाळ हिमालयमध्ये. पूर्वांचल हिमालय कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? तिस्ता व ब्रह्मपुत्रा नदी. 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात? दुआब. नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? खादर. जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात? बागर. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? थरचे वाळवंट. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? धूपगड. भारताचे हुर, भारताचे खनिज हृदय स्थळ असे कोणास म्हटले जाते? छोटा नागपूरचा पठार. सिंध्य पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सद्भावना. पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? जिंदापाडा. बाबा बुदान डोंगर रांगा कोणत्या राज्यात आहेत? कर्नाटक. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. भारतातील सर्वाधिक अर्वाचीन पर्वतरांग कोणती? हिमालय पर्वतरांग. लक्षद्वीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र. अंदमान समुद्रातील जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? बॅरन बेट. बिहारचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला म्हटले जाते? कोसी नदी. बंगालचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला म्हटले जाते? दामोदर नदी. आसामचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला म्हटले जाते? ब्रह्मपुत्रा नदी. बांगलादेश मध्ये गंगा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? पद्मा. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा. गंगा नदी खोऱ्याने किती क्षेत्र व्यापलं आहे? 25%. आसामची जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हटले जाते? ब्रह्मपुत्रा. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? टिहरी धरण उत्तराखंड मध्ये आहे. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना सातारा. मेवाडचे पठार कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. रॉयल सीमा पठार कुठे आहे? आंध्र प्रदेश. भागीरथी व अलकनंदा या नद्यांचा संगम कुठे आहे? देवप्रयाग. गंगा व शोण नद्यांचा संगम कुठे आहे? पाटणा. गंगा यमुना नद्यांचा संगम कुठे आहे? प्रयागराज. कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा.
खजुराहोचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. स्वर्ण मंदिर कोठे आहे? अमृतसर पंजाब येथे आहे. रथ मंदिर कोठे आहे? महाबलीपुरम येथे आहे. अबू पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? गुरु शिखर. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते? अण्णामुडई द सह्याद्री हे शिखर आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोठे धावली? जिंदा ते सोनीपत इथे धावली. भारतातील पहिली हायड्रोजन बस कोठे धावली? लडाख इथे धावली. भारतातील पहिली हायड्रोजन कार कोणती आहे? टोयोटा मिराई. भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली? कोलकाता येथे सुरू झाली. भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो कोणत्या मार्गावर चालू झाली? कोलकाता ते हावडा रेल्वे. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी कुठे चालू झाली आहे? बेलापूर ते भाऊंचा धक्का. भारतातील पहिली ग्रीन मेट्रो ट्रेन कोठे सुरू झाली? नागपूर ते नागपूर मेट्रो. भारतातील पहिली स्वयंचलित हायवे ट्रेन कोणती? दिल्ली. समुद्रावरील सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे? शिवडी, नावाशेवा, अटल सेतू. देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज कोणता आहे? सुदर्शन सेतू, गुजरात. देशातील पहिला काचेचा पूल कोठे सुरू करण्यात आला? कन्याकुमारी. भारतात सध्या किती रामसर स्थळे आहेत? 89. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असणारे राज्य कोणते? तामिळनाडू. आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे कोठे आहेत? भारतात. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते? चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. सिंधू पाणी वाटप करार कधी करण्यात आला? 1960 ला. भारतात जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे? माजुली बेट, ब्रह्मपुत्रा. पश्चिम घाटातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? अगुंबे, कर्नाटक येथे आहे. थरच्या वाळवंटातील एकमेव नदी कोणती आहे? लुनी नदी. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? मणिपूर इथं आहे. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक इथे होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? नागार्जुन सागर श्रीशैलम येथे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? नामेरी, आसाम येथे आहे. सर्वाधिक वाघ असलेले राज्य कोणते? मध्य प्रदेश. व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हटले जाते? कैलास सांकला यांना म्हटले जाते. रतापानी वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश येथे आहे. मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम मध्ये. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? केरळ येथे आहे. सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गोवा. केवलादेव पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. गुलाबी शहर, राजवाड्यांचे शहर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? जयपूर. भारताची वाईन कॅपिटल असे कोणत्या शहराला म्हटले जाते? नाशिक. भारताची हूर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? दुर्गापूर. पूर्वेकडील पॅरिस असे कोणत्या शहरास म्हणतात? पुद्दुचेरी. भारताचे स्वित्झर्लंड म्हणून कोणते शहर ओळखले जाते? जम्मू काश्मीर शहर आहे. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? अहमदाबाद. अरबी समुद्राची राणी असे कोणत्या बंदराला म्हटले जाते? कोच्ची. मसाल्याचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? कोझिकोड. भारताची सुवर्ण राजधानी कोणती आहे? त्रिशूल, केरळ. जगाची काजू राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? कोल्लम, केरळ. कोल्लम, केरळ. त्याच्यानंतर पूर्वेकडील अथेन्स येथे कोणत्या शहराला म्हटले जाते? मदुराई, तामिळनाडू. आशियाचे डेट्रॉइट असे कोणत्या शहरास ओळखले जाते? चेन्नई, तामिळनाडू. दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहर प्रसिद्ध आहे? कोइंबतूर, तामिळनाडू. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते? नागपूर. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मुंबई. उदंगमंडलम, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. नैनिताल, मसुरी ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? उत्तराखंड या राज्यात आहेत. भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे कोणत्या शहरास म्हटले जाते? बेंगळूर. ब्लॅक डायमंडची जमीन असे कोणत्या शहरास ओळखले जाते? आसनसोल, पश्चिम बंगाल.
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम. भारतातील सर्वाधिक घनता असणारे राज्य कोणते? बिहार. भारतातील सर्वात कमी घनता असणारे राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश. भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते? केरळ. भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते? हरियाणा. भारतात सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते? मिझोराम. भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते? हरियाणा. भारतातील सर्वाधिक साक्षरता असणारे राज्य कोणते? केरळ. भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते? बिहार. सर्वाधिक स्त्री साक्षरता असणारे राज्य कोणते? केरळ. सर्वात कमी स्त्री साक्षरता असणारे राज्य कोणते? राजस्थान. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तारापूर. भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? कुडनकुलम. भारतातील सर्वाधिक अणुऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते? तामिळनाडू. काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात. रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. नरोरा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? अमेरिका. अनेक दीर्घिका मिळून काय बनते? आकाशगंगा. स्वच्छ प्रकाश असणारे खगोल यांना काय म्हणतात? तारे. स्वच्छ प्रकाश नसणाऱ्या खगोलांना काय म्हणतात? ग्रह. एक पारसिक म्हणजे किती वर्ष? 3.26 वर्ष प्रकाश वर्ष. आकाशात जाणारा पहिला मानव कोणता? युरी गागरिन. भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वी करणारा देश कोणता? भारत. अमेरिकेच्या अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? नासा. भारतीय अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? इस्रो. जपानच्या अंतराळ संस्थेचे नाव काय आहे? जॅक्सा. रशियाच्या अंतराळ संस्थेचे नाव काय? रॉस कॉस्मॉस. सूर्यमालेतील किती ग्रह आहेत? 8. वर्षात जास्तीत जास्त किती सूर्यग्रहण होतात? 5. सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 440 सेकंद. विषुववृत्त किती देशांतून जाते? 13. अंतर्गत मासेमारीत कोणते राज्य अव्वल आहे? गुजरात. तांदूळ उत्पादनात कोणते राज्य प्रथम आहे? पश्चिम बंगाल. ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? महाराष्ट्र. एकूण अन्नधान्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. एकूण कडधान्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश. श्वेत क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? वर्गीस कुरियन. गोड्या पाण्यातील मासेमारी सर्वाधिक उत्पन्न करणारे राज्य कोणते? आंध्र प्रदेश. खाऱ्या पाण्यातील मासेमारी सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? गुजरात. तंबाखू उत्पादनात प्रथम राज्य कोणते? आंध्र प्रदेश. ऊस उत्पादनात प्रथम राज्य कोणते? उत्तर प्रदेश. ताग उत्पादनात प्रथम राज्य कोणते? पश्चिम बंगाल. कॉफी उत्पादनातील प्रथम राज्य कोणते? कर्नाटक. चंदेरी तंतू क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? कापूस उत्पादन. गोल क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? बटाटा उत्पादन. हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. भारतातील हरित क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते? MS स्वामीनाथन यांना म्हटले जाते. भारतीय हरित क्रांतीची सुरुवात केव्हा करण्यात आली? 1965 ला करण्यात आली. पहिली सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते? सिक्कीम. पहिले सेंद्रिय शेती करणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. टिटिकाका हे सर्वोच्च सरोवर कोणत्या देशामध्ये पसरले आहे? पेरू व बोलिव्हिया. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? इग्लू. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क मध्ये आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जेनेवा येथे आहे. सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कोणते? अल अजिजिया 58 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. सर्वात शुष्क ठिकाण कोणते? कॅल्मा चिली. 400 वर्षात पाऊस नाही.
पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान वॉस्टॉक 89°C. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी अँडीजची आहे. जगातील सर्वात मोठे पठार तिबेटचे पठार आहे. जगातील सर्वात उंच व मोठा पर्वत आहे हिमालय. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे मोसिनराम. जगातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण आहे अरिका. जगातील सर्वात उंच शिखर स्थळ आहे माउंट एव्हरेस्ट. जगातील सर्वात खोल ठिकाण आहे मरियाना गर्द. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरवन. जगातील सर्वात मोठी नदी आहे अमेझॉन. जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. जगातील सर्वात मोठा धबधबा आहे नायगरा. जगातील सर्वात उंच धबधबा आहे एंजल. जगातील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे सायबेरिया मैदान. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे सायबेरिया. जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे सहारा वाळवंट. जगातील सर्वात मोठे शीत वाळवंट आहे अंटार्क्टिका. जगातील सर्वात मोठे खंड आहे आशिया. जगातील सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर. जगातील सर्वाधिक साक्षरतेचा समुद्र आहे क्षारतेचा समुद्र आहे मृत समुद्र. जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश रशिया. जगातील लोकसंख्येने सर्वात मोठा देश भारत. जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश व्हॅटिकन सिटी. सर्वात लहान देश जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी. जगातील लोकसंख्येने सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वाधिक घनता असलेला देश मकाऊ. जगातील सर्वात लोकसंख्येचे शहर टोकियो. जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड. जगातील सर्वाधिक औद्योगिक उत्पादन असलेला देश आहे चीन. जगातील सर्वात मोठे धरण आहे श्री गॉर्जेस धरण. जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे गुन्स चीन येथे. सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात मंगळ. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह चंद्र नाहीत बुध आणि शुक्र. सूर्यापासून निर्माण झालेल्या अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो स्थितांबर. सौर मालिकेत ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता गॅनिमेड. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखतात मंगळ. पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे 71%. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते विषुववृत्त. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात शुक्ल पक्ष असे म्हणतात. चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात कृष्ण पक्ष असे म्हणतात. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात रिश्टर. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात अक्षवृत्ते. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक असतो. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात 180 रेखावृत्त. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र. पर्यायामध्ये बुध असेल तर ते उत्तर द्यावे. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा असे म्हणतात शुक्र. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात 366. कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर कोणत्या परिमाणाने मोजतात प्रकाशवर्ष. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास या शास्त्राचे नाव कोणते मिनरॉलॉजी. सूर्यमालेतील पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध. सूर्यग्रहण कोणत्या स्थितीला होऊ शकते अमावस्या. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात परिभ्रमण. पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतात पृथ्वीचे परिवलन. त्याच्यानंतर हेलीचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो 76. हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध. सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने ग्रहाचा योग्य क्रम लावा. बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून. कोणता दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे 21 जून. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती 21 जून. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस 21 जून. सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता मंगळ. चंद्र पृथ्वीभोवती
प्रदक्षिणा घालतो हे विधान वस्तुस्थिती आहे. ताऱ्याची लुकलुकणे याचे कारण काय? सूर्यमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? 180 अंश रेखावृत्त. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? शनी. शनीभोवती स्पष्ट दिसणारे एकूण किती कडे आहेत? 9. चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटा उशिरा उगतो? 50. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बुध. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? 365 दिवस. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? 24 तास. पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे? 3%. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? 0.03%. पृथ्वीवर सर्वाधिक असलेला वायू कोणता? नायट्रोजन 78%. पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? 21%. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? उल्कापातात. कोणत्या ग्रहाभोवती असलेला दाट वातावरण अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? शनी. राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्र किती आहेत? 27. सार्क या संघटनेत एकूण किती देश आहेत? 8. सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? 8 डिसेंबर 1985. सार्क हा संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? काठमांडू, नेपाळ इथे आहे. सील व वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? टुंड्रा प्रदेश. कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? पॅसिफिक महासागर. पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो? अटलांटिक व पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल नदी. नाईल नदी कोणत्या खंडात आहे? आफ्रिका. G20 गटाची स्थापना केव्हा झाली? 26 सप्टेंबर 1999. G20 समिट भारतात कोणत्या वर्षी झाली? 2023. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जेनेवा. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 1995. जागतिक व्यापार संघटनेत किती देश सदस्य आहेत? 164. युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क येथे आहे. युनिसेफ या संघटनेची स्थापना केव्हा झाली? 11 डिसेंबर 1946. फिनलँड देशाची राजधानी कोणती? हेलसिंकी. हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? किंबर्ले. जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 16 मे. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1867. जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती? काराकोरम. काराकोरम ही पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेत आहे? हिमालय. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? अँडीज. नासा ही संस्था कुठे आहे? वॉशिंग्टन. युक्रेन या देशाची राजधानी कोणती? कीव. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात? ऑसिस. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? ऑस्ट्रेलिया. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ऑस्ट्रेलिया. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? थेम्स. मॉरिशसची राजधानी कोणती? पोर्ट लुईस. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? युरोप. इंडोनेशियाची राजधानी कोणती? नुसंतारा. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जातात? इंग्लंड. कॅनडाची राजधानी कोणती? ओटावा. अझरबैजान या देशाची राजधानी कोणती? बाकू. सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? भारत पाकिस्तान. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क येथे आहे. जगाची विभागणी एकूण किती खंडांमध्ये झाली आहे? 7. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. शास्त्रज्ञांनी 2023 मध्ये कोणत्या 8व्या खंडाचा शोध लावला? झिलँडिया या खंडाचा शोध लावला शास्त्रज्ञांनी 2023 मध्ये. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात? आफ्रिका. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधले जाते? जपान. बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे? तुर्कस्तान. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? इग्लू. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत. मरियाना गर्थ ही जगातील सर्वात खोल
गर्त कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आशिया. कलरी वाळवंट कोणत्या खंडात आहे? दक्षिण आफ्रिका. कोलोरॅडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? अमेरिका. रोम शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? टायबर. मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? सोमालिया. आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे? दक्षिण अमेरिका. कुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया. पाल्कची समुद्रधुनी कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत आणि श्रीलंका. बोरिंगची समुद्रधुनी कोणत्या दोन देशादरम्यान आहे? रशिया व अमेरिका. इंग्लंड खाडी कोणत्या दोन देशादरम्यान आहे? इंग्लंड व फ्रान्स. क्रिक खाडी कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत व पाकिस्तान. रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशादरम्यान मधील सीमा दर्शवते? भारत आणि पाकिस्तान. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल. जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? अमेझॉन. अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल. टिटिका टिटिकावा हे सर्व कोणत्या देशाचे मध्ये पसरले आहे? पेरू आणि बोलिव्हिया. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? भारत चीन. भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागलेल्या आहेत? 7. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापलं आहे? 2.41%. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पूर्व. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट. भारताचे उत्तर टोक कोणते? इंदिरा कॉल लडाख मध्ये आहे. भारताचे पश्चिमी टोक आहे गुगर मोठा गुजरात मध्ये आहे. भारताचे पूर्व टोक किबिथू अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते? राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 3रा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? 7व्या. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? बांगलादेश. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? कन्याकुमारी. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? कर्कवृत्त. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? 8. भारताची सागरी सीमा किती देशांनी भेदली आहे? 7. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? 1643 किमी. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती? 2933 किलोमीटर. भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? 3214 किलोमीटर. भारतातील कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना विडली आहे? पश्चिम बंगाल. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 7517 किमी. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लागून आहे? गुजरात. लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट हे कशा प्रकारचे बेट आहे? प्रवाळ बेट आहे. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? बंगालचा उपसागर. हिमालयीन पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? कंचनगंगा. हिमालया कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? वली पर्वत आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? बॅरन बेट मध्ये आहे. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तमिळनाडू. अरुणाचल प्रदेशचे आधीचे नाव काय? नेफा. कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? काराकोरम. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? निकोबार. दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? अनाईमुडी. पाबंब बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? भारत श्रीलंका. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? विंध्यगिरी. समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट हा पर्वत शिखराची उंची किती? 8848 मीटर. खारो, खासी, जैतिया या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? मेघालय. भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? द्विकल्पीय पठार. पर्वरी पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? पट्टिताश्म आणि कनाश्म. कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात आहे? विंध्य पर्वतरांग. कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाट जोडते? निलगिरी. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? गुजरात.
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. भारताच्या पश्चिम दिशेला कोणता महासागर आहे? अरबी समुद्र. भारताच्या पूर्व दिशेला कोणता महासागर आहे? बंगालचा उपसागर. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? प्राचीन पठार. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? अरावली. विंध्य पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अवशिष्ट. लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? अग्निज खडक. लाव्हारसापासून. गुरी शिखर कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? अरावली. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणते? अंदमान. कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झालाय? वली प्रक्रिया. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? नर्मदा. मैकल पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड. भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी आहे? भीमाशंकर, पुणे. भीमा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? भीमा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? प्रश्न बघा. भीमा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक, मध्य प्रदेश मध्ये होतो. नर्मदा नदी कोणत्या राज्यातून वाहते? मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. गंगा नदी भारताचा किती टक्के भाग व्यापते? 26.3%. गंगा नदीची एकूण लांबी किती? 2525 किमी. आठवण ठेवासाठी 25-25. गंगा नदी भारतातील किती राज्यातून वाहते? 5. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? लुनी. चिल्का खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. हिम नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? लांबती नदी. तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? बैतूल जिल्हा, मुलताई. भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? नदी. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? मणिपूर. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. वुल्लर सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोआब. यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गंगा. आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? यमुना. यमुना नदीचा उगम कुठे होतो? यमुनोत्री, उत्तराखंड येथे होतो. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकुंड. जगातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकुंड, ओडिसामध्ये. जगातील सर्वात उंच धरण कोणते? जिनपिंग, चीन मध्ये आहे. भारतातील सर्वात लांब धरण तेरी, उत्तराखंड मध्ये. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते? भाकरा नांगल, हिमाचल प्रदेश. जगातील सर्वात मोठे धरण कोणते? थ्री गॉर्जेस डॅम, चीन मध्ये आहे. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? वुलर. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीत वर बांधण्यात आले आहे? कृष्णा. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल मधील कोणता? सुंदरवन. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का, ओडिसामध्ये. यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? प्रयागराज येथे होतो. बालीमिला धरण कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती? आगरतळा. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? जयपूर. भारतात एकूण किती राज्य आहेत? 28. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता? पालघर. एजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मिझोराम. कोणार्कचे सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. मोंडेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती? विशाखापट्टणम. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश. भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते? गुजरात. भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते? तमिळनाडू. भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता? जम्मू काश्मीर, जम्मू आणि काश्मीर. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती? लखनौ. कोणता शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आला आहे? धर्मशाळा. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता? अंदमान आणि निकोबार. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? यमुना. पानिपत हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? कच्छ. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. भारतातील कोणते शहर हे दोन
घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे चंदीगड. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा. दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? सिल्वासा. तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे? हैदराबाद. उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? देहरादून. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. झारखंड राज्याची राजधानी कोणती? रांची. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ओडिसा. भारतातील कोणत्या राज्यातून देवभूमी असे म्हणतात? उत्तराखंड. भारताचे 29वे राज्य कोणते आहे? तेलंगणा. आता 28वे आहे. ठीक आहे. 28. भारताचे 29वे राज्य कोणते? तेलंगणा. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? गंगटोक. भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला? 2012. कोहिमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? नागालँड. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली होती? पोखरण. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? बेंगलोर. सुवर्ण मंदिर कुठे आहे? अमृतसर. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? नागपूर. झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? नागपूर. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? अलाहाबाद. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मेघालय मध्ये आहे. रथ मंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? महाबलीपुरम, तमिळनाडू. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती? कोलकाता. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली गेली? तेलंगणा. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? चेन्नई. मुंबई येथे कोणता रेल्वे विभाग आहे? मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून केली गेली? 1882 मध्ये केले, चंद्रपूर मधून विभाजन करून. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? 11. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 जुलै 1998. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर. पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? मध्य प्रदेश. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे? 720. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? 3रा. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? पालघर. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? 3,07,000 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? 2010. महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? कोकण किनारा. कोकण किनारा. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? मध्य प्रदेश. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग केव्हा निर्माण झाला? 1 मे 1981. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली त्यावेळी किती प्रशासकीय विभाग होते? महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी प्रशासकीय विभाग किती होते? 4. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? 6. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मराठवाडा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ची उंची किती? 1646 मीटर. साल्लेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटांमधील अंतर किती? 5400 फूट. कळसुबाई. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? बेसाल्ट. धाराशिव या जिल्ह्यातून कोणत्या डोंगर रांगा जातात? बालाघाट. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात? नंदुरबार. कोणत्या डोंगर रांगांमुळे तापी पूर्ण खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे? अजिंठा व सातमाळा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा. भामरागड टेकड्या कुठे आहेत? गडचिरोली जिल्ह्यात. आंबा घाटा
कोणत्या मार्गावर आहे? कोल्हापूर रत्नागिरी. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? आंबेनळी घाट. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? ताम्हिणी. माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? नगर कल्याण. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? पुणे महाबळेश्वर. अहिल्यानगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? माळशेज. अनुस्कार घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? कोल्हापूर. कुंभर्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? कराड चिपळूण. पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे? खंबाटळी घाट. हरिश्चंद्रगड व रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? परळी. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोट. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? साल्हेर. सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? दापोली. महाराष्ट्रातील एकमेव श्री शिव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले? छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे आहे? सातारा येथे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर या तालुक्यात आहे. जंजिरा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? रायगड मध्ये. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? वाघूर. अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? छत्रपती संभाजीनगर. भारतातील कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा लेणी. पितळखोरा लेणी कोणत्या तालुक्यात आहे? कन्नड. कार्ला भाज्या व बेडसा या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. प्रसिद्ध एलिफंटा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. महाबलीपुरम कोठे आहे? तमिळनाडू येथे आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? रायगड. तोरणमाळी महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? 1950. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? चिखलदरा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. पाचगणी व महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? सातारा. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. गरम पाण्याची झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते ठिकाण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे? आंबोली. मुळा, मुठा, घोड, सिनाया कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा. भीमा नदीचा उगम कोठे होते? भीमाशंकर. सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? उमरखेड. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? 668 किमी. भीमा नदी सुरुवात कोणत्या तालुक्यात होते? आंबेगाव. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पांझरा. भंडारदरा, वरंदा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. महाड शहर कोणत्या नदीवर वसले आहे? सावित्री. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? नाग. सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? येरळा. कोयना नदी हे कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त
विस्ताराचे असून ते कोणत्या डोंगर रांगेमुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे? सातमाळा अजिंठा डोंगर रांग. पेरियार ही कोणत्या राज्यातील नदी आहे? केरळ. संगमे संगमनेर संगमनेर व नेवासा हे गावे कोणत्या नदीच्या काठी वसले आहेत? प्रवरा. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? नरसोबाची वाडी. नर्मदा व तापी या नद्या पश्चिम वाहिनी नदी आहेत. भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कृष्णा. पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? अरबी समुद्र. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? महाबळेश्वर. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? भीमा. कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तेरखोल. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नदीची खोरे वेगळे झाले आहेत? नर्मदा व तापी. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो? अजिंठा डोंगर. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कुठे होतो? नृसिंहपूर. नूरसिंहपूर. इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याची आहे? छत्तीसगड. महाराष्ट्रातील पहिली मातीचे धरण कोणते? गंगापूर. कायर धरण कोणत्या नदीवर आहे? विदर्भा. जायकवाडी धरणाच्या जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? नागसागर. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे? कारंजा. इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पुसद. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, आपण पेज नंबर 125 पर्यंत पोहोचलेलो. आज हा 125वा पेज नंबर बघून घ्या. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? टिपागड. घोडासरी हा घोडाझरी निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? नागभीड. लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधले जाणार आहे? सिंदफणा. प्रसिद्ध इटियाडो धरण कोणत्या तालुक्यात आहे? अर्जुनी मोरगाव. कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधले आहे? पाटण. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलाव प्रदेश म्हणून ओळखला जातो? पूर्व विदर्भ. पिंपरी चिंचवड या शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते? पवना. पुणे येथील भाटघर जलाशयाचे नाव काय? यसाजी कंक जलाशय. घोडाझरी या निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? नागभीड. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? दारवा. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा. इटियाडो धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? जायकवाडी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? जायकवाडी. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भोगावती. अन्नेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे. शिवाजी सागर हे धरण कोणत्या धरणाचे नाव आहे? कोयना. यशवंत सागर हे धरण कोणत्या धरणाचे नाव आहे? उजनी. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? महाराष्ट्र आणि गोवा. महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखले जाते? पूर्व विदर्भ. राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळसा. महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे? नागपूर चंद्रपूर. गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सिमेंटच्या. बघा मित्रांनो, आपण आज पोलीस भरती वन लाइनर प्रश्न उत्तर या पीडीएफ मध्ये पेज नंबर 125 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तरी तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असल्यास कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.